नमस्कार, 9 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी आपल्यासोबत सुनीता। आज आपण जाणून घेत आहोत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचा अहवाल 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून। आज सकाळपासूनच अंबड येथील वेअरहाऊसमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी मतमोजणीची सुरुवात ही पहिल्यांदा आलेल्या पोस्टलच्या मतांनी किंवा पोस्टलच्या चिठ्ठ्यांनी ही मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। यामध्ये आतापर्यंत आलेल्या अहवालामध्ये राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत। मतदारांची यावेळेसची मतदानाची संख्या किंवा टक्केवारी एकूणच फक्त 50 ते 53% इतकीच झाली होती, जी जरा निराशादायकच होती। परंतु आता बघूया दिवसभरातला निकाल काय दिसतोय, पण सध्या तरी राजाभाऊ वाजे आघाडीवर असल्याचं दिसतंय। दरम्यान आज सकाळी आपल्या बाजूने कौल लागावा यासाठी दोघंही आपले लोकप्रतिनिधी देवाच्या दर्शनासाठी गेले होते। राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधील सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलंय आणि गावातील इतर देवांच्या दर्शनाला देखील ते जाणार आहेत। यासोबतच हेमंत गोडसे यांनी देखील घरातून निघताना त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे आणि लवकरच ते नाशिकच्या काळाराम मंदिर, सुप्रसिद्ध असलेल्या श्री काळाराम मंदिरातील प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहे आणि आज आपल्या बाजूनेच कौल लागू दे असं दोघांचंही साकडं त्यांनी देवाला घातलेलं आहे। मात्र दोघांनीही विश्वास व्यक्त केलेला आहे की आम्ही मोठ्या मताधिक्यानं जिंकून येणार आहेत। ऐकूया राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे काय सांगतात। आपण 10 वर्षापासून लोकसंपर्क ठेवला, विकास कामं केली, मोदींच्या नेतृत्वाखाली आज आपण आपला देश एक प्रगतीच्या दिशेने चालतोय आणि म्हणून मला विश्वास आहे की आजच्या निकालावरती आपण 75,000हून अधिक मताधिक्याने या ठिकाणी विजयी होऊ। नाशिकची निवडणूक ही स्वतः आज ते सगळ्यांनाच लक्षात येईल, कोणाचं म्हणजे जनतेचं मत काय ते आज सगळ्यांच्या लक्षात येईल का नाशिकचं नेतृत्व आणि देशामध्ये नेतृत्व कोणी करावं। अनेक मनसुबे आणि अनेक विचार आम्ही आघाडी असू असे मार्ग सगळ्यांना सांगितले। आता प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या विजयाची खात्री देत असतो, परंतु या ठिकाणी मी जसं सांगितलं का ही निवडणूक खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे आणि देशाच्या नेतृत्वाच्या हिशोबाने निश्चित महत्त्वाची आहे आणि म्हणून नाशिकची जनता ही सुज्ञ जनता आहे आणि निश्चित महायुतीचाच उमेदवारला ते विजयी करते। खरं तर सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे आजच्या मतमोजणीत कोणाच्या बाजूनी विजयाचं श्रीफळ हे फोडलं जाणार आहे। मात्र चुरशीची लढत होती नाशिकमध्ये, आपण बघत होतो त्याप्रमाणे राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराज। मात्र अजून देखील शांतिगिरी महाराजांचं खातं उघडलं आहे की नाही ही बातमी हाती आलेली नाही। लवकरच आम्ही पुढचे अपडेट्स घेऊन आपल्यासोबत असणार आहेत। तोपर्यंत बघत रहा 9 न्यूज महाराष्ट्र।